वेलकम फ्रेंड्स. चला तर पाहूया वर्ग 12वा विषय इंग्रजी 1.1 अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे या पाठाची ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वर्ग 10वा आणि वर्ग 12वी संबंधित विविध व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक A3 मधलं 5वं. देअर आर सम फ्रेजेस where the word crown is used with different sets of meaning. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. Sentence दिलेला आहे. To crown the effect, he wore saffron colored turban around his head. त्याचा इफेक्ट अधिक परिणामकारक व्हावा यासाठी तो त्याच्या डोक्यावर एक फेटा बांधायचा, पगडी बांधायचा. तर हे वाक्य आहे. यामध्ये टू क्राउन द इफेक्ट याचा अर्थ आहे कुठली तरी गोष्ट अधिक परिणामकारक होण्यासाठी एखादी विशेष काहीतरी गोष्ट करणे. तर यासोबतच काही फ्रेजेस आहेत. क्राउनिंग अचीवमेंट. क्राउनिंग अचीवमेंट्स म्हणजे खूपच महत्त्वपूर्ण उपलब्धी. टू क्राउन द इफेक्ट म्हणजे अधिक परिणामकारक करण्यासाठी. क्राउन ऑफ थॉर्न्स म्हणजे काटेरी मुकुट. क्राउनिंग ग्लोरी म्हणजे एखाद्याला वैभव प्राप्त करून देणे किंवा त्या वैभवामधलं सर्वोत्तम कार्य म्हणून मान्यता पावणे. आणि सर्वात शेवटी आहे टू क्राउन इट ऑल. टू क्राउन इट ऑल याचा अर्थ आहे त्यात भर म्हणून की काय. ही फ्रेज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्हीही अर्थांनी वापरली जाते. पॉझिटिव्ह अर्थानं असं की कधीकधी काही गोष्टी फार चांगल्या घडत असतात आणि त्यात भर म्हणून की काय काहीतरी अधिक चांगली गोष्ट घडत असते, म्हणजे त्यामध्ये अधिक भर पडते. पण कधीकधी असं होतं की खूप साऱ्या वाईट गोष्टी घडत असतात आणि त्यात भर म्हणून की काय आणखीन कुठली तरी वाईट गोष्ट घडत असते. तर असे प्रसंग दाखवण्यासाठी टू क्राउन इट ऑल याचा वापर केला जातो. चला तर पाहूया आता सेंटेन्सेस. ए. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द. आता आपल्याला ब्लँक्स भरायचं आहे. ऑफ इंग्लिश ड्रामा. शेक्सपियरचं जे कार्य आहे तर ते इंग्लिश ड्रामाशी संबंधित आपल्याला एक फ्रेज टाकायची आहे. तर या ठिकाणी टाकावं लागेल आपल्याला क्राउनिंग ग्लोरी. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. म्हणजे शेक्सपियरनं जे इंग्लिश ड्रामामध्ये काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, त्यानं जे रायटिंग केलेले आहे, ड्रामाज लिहिलेले आहे, ते ड्रामा एवढे फेमस आहे की इंग्लिश ड्रामाला शेक्सपियरने एक वैभव प्राप्त करून दिलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात क्राउनिंग ग्लोरी. क्राउनिंग ग्लोरीचा अर्थ एकतर वैभव प्राप्त करून देणे किंवा त्या वैभवामधलं सर्वोत्तम कार्य करणे. त्या काळामध्ये इंग्लिश ड्रामा हा अत्यंत लोकप्रिय होता, परंतु शेक्सपियरच्या नाटकांमुळे तो अधिकच लोकप्रिय झाला असा या वाक्याचा अर्थ आहे. बी. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रूआउट 5 decades, बट हीज रिकामी जागा इज हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. अमिताभ बच्चन यांनी आपल्याला 5 decades म्हणजे 50 वर्षापासून आपलं मनोरंजन केलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ऑसम असे चित्रपट आपल्याला दिलेले आहे. बट हीज पण त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ब्लॅक या चित्रपटामधला तो त्यांच्या कारकिर्दीला अत्यंत शोभणारा आणि परिणामकारकता देणारा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लावावं लागेल टू क्राउन द इफेक्ट. Amitabh has given us awesome movies throughout 5 decades, but to crown the effect is his performance in the movie Black. असं होईल सेंटेन्स. आता बघूया सी. In her pursuit of success म्हणजे यशाचा पाठलाग करताना तिला. राधा has distanced herself from her family. राधाने तिच्या फॅमिलीला तिच्यापासून दूर ठेवलं. ती स्वतः फॅमिलीपासून दूर राहिली आणि यशाचा तिने पाठलाग केला.
हर फेम हॅज बिकम, आज ती अत्यंत प्रसिद्ध आहे, परंतु तिची लोकप्रियता हॅज बिकम अ रियल, काय बनलेली आहे तिची लोकप्रियता? तर तिची लोकप्रियता बनलेली आहे क्राऊन ऑफ थॉर्न्स. तिने क्राऊन तर आपल्या डोक्यावर चढवलेला आहे, क्राऊन म्हणजे मुकुट, परंतु तो मुकुट कसा आहे? काटेरी, म्हणजे त्या मुकुटाच्या मागे भरपूर त्रास आहे, भरपूर त्याग आहे, त्या मुकुटाला भरपूर काटे लागलेले आहे, तो मुकुट सोपा नाही. डी. दे थ्रू अ वंडरफुल पार्टी फॉर मी विथ कॉस्ट्युम्स, गेम्स अँड माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम. आता त्यांनी माझ्यासाठी एक सुंदर पार्टी ठेवली. त्या पार्टीमध्ये त्यांनी मला कॉस्ट्युम्स दिले, विविध गेम्स खेळणे दिले आणि त्यासोबतच त्यांनी मला माझ्या आवडीचं आईस्क्रीमसुद्धा दिलं. आपल्याला आता रिकाम्या जागेमध्ये फ्रेज टाकावी लागेल, ती आहे टू क्राऊन इट ऑल. म्हणजे याचा अर्थ असा होईल की पार्टी मिळाली, पार्टीमध्ये गेम्स होते, चांगले सुंदर सुंदर कॉस्ट्युम्स होते आणि एवढंच काय की त्यात भर म्हणून की काय, माझ्या आवडीचं आईस्क्रीम पण मला मिळालं. आता बघूया ई. मेडिकल सायन्स हॅज ग्रेट इन्व्हेन्शन्स बट ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज डेफिनेटली अ फॉर ह्युमन बीइंग्स. औषध विज्ञान म्हणजे मेडिकल सायन्स, या मेडिकल सायन्सने खूप इन्व्हेन्शन्स केलेले आहे. ग्रेट इन्व्हेन्शन्स म्हणजे खूप सारे शोध लावलेले आहे, परंतु ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हा जो शोध आहे, ही जी टेक्निक आहे जी त्यांनी डेव्हलप केली, ती मानवासाठी एक फारच महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी आहे. म्हणून आपल्याला रिकाम्या जागेमध्ये लिहावं लागेल क्राउनिंग अचिव्हमेंट. मेडिकल क्षेत्रामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही एक क्राउनिंग अचिव्हमेंट आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी आहे. प्रश्न A4 मधलं पहिलं वर्ड युसेज. आता शब्दांचा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापर करायचा आहे. यूज द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स अँड रिराईट द सेंटेन्सेस. कंसामध्ये एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाला घेऊन आपल्याला वाक्य परत लिहायचं आहे, आपल्याला रिराईट करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. पहिलं ए. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड. त्याच्या डोळ्यामध्ये जो पॉवर होता तो कन्सिडरेबली म्हणजे लक्षणीय दृष्ट्या वाढला होता. आता आपल्याला एनहान्सच्या जागी एनहान्समेंट टाकायचं आहे. सेंटेन्स होईल द पॉवर ऑफ हिज आईज हॅड कन्सिडरेबल एनहान्समेंट. त्याच्या डोळ्यामध्ये जो पॉवर होता त्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली होती. यामध्ये वाढ हा शब्द येईल म्हणजे एनहान्समेंट. दुसऱ्या प्रकारे असं करता येईल एनहान्समेंट ऑफ द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबल, म्हणजेच त्याच्या डोळ्यांमध्ये असलेल्या पॉवरची झालेली वाढ वॉज कन्सिडरेबल, लक्षणीय होती, म्हणजे ती वाढ खूपच होती. अशाही प्रकारे आपण हे करू शकतो. बी. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. त्याच्याकडे मानवाचे जे त्रास आहेत, ट्रबल्स आहेत, समस्या आहेत, त्याला ॲनालाइज करण्याची एक क्षमता होती. वर्किंग ॲनालिसिस होतं म्हणजे तो ते ॲनालिसिस करू शकत होता, ॲनालाइज करू शकत होता. पहिलं ही वर्कड विथ ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. तो मानवी समस्यांना कसं ॲनालाइज करायचं आणि कसं सोडवायचं याच्यासोबत काम करत होता. दुसरं ही हॅड वर्कड ऑन ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्याने मानवाच्या समस्यांना कसं ॲनालाइज करायचं यावर काम केलं होतं. तर अशा दोन पद्धतीने आपण वर्कड हा शब्द यामध्ये टाकू शकतो. सी. ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. या ठिकाणी आपल्याला हॅपनिंग टाकायचं आहे. तर वॉज गोइंग टू हॅपन हे काढून टाकायचं आणि वॉज हॅपनिंग असं करायचं. ही न्यू व्हॉट वॉज हॅपनिंग टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट, म्हणजे त्याला माहीत होतं की त्याच्यासोबत आता नेक्स्ट मिनिटला काय घडणार होतं. डी. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज.
जर तुला माझं उत्तर समाधानकारक वाटलं तर काय तू मला 5 रुपये देशील? या ठिकाणी आपल्याला सॅटिस्फॅक्शन टाकायचं आहे आणि सॅटिस्फॅक्टरी हा वर्ड काढून टाकायचा आहे. पहिलं, इफ यू फाइंड माय आन्सर टू युअर सॅटिस्फॅक्शन विल यू गिव्ह मी 5 रुपीज? दुसरं, इफ यू फाइंड सॅटिस्फॅक्शन विथ माय आन्सर विल यू गिव्ह मी 5 रुपीज? तर अशा पद्धतीने हे होईल. ई, ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. त्याने त्याचं डोकं पश्चातापाच्या भावनेने हलवलं. या ठिकाणी आपल्याला रिग्रेटफुली काढून रिग्रेट टाकावं लागेल. पहिलं वाक्य, ही शूक हिज हेड विथ रिग्रेट. आणि दुसरं, ही शूक हिज हेड अँड स्टार्टेड टू रिग्रेट. यफ, इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट रेज. bewildering, गोंधळाचं. आता bewildering काढून आपल्याला bewildered टाकायचं आहे. त्या ठिकाणी क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज होते. भरपूर लाईट रेज एकमेकांमध्ये क्रिसक्रॉस झालेले होते आणि त्या ठिकाणी एक गोंधळ झालेला होता. आता bewildered टाकून आपण वाक्य बनवू. पहिलं, इट वॉज अ bewildered crisscross ऑफ लाईट रेज. दुसरं, द crisscross ऑफ लाईट रेज bewildered. G, I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. मी मरण पावलो असतो जर एखाद्या वाटसरूने त्या विहिरीमध्ये वाकून नसतं पाहिलं तर. असं म्हणत त्यानं ते एक्सक्लेम केलं, उद्गार काढले. ओव्हरव्हेल्म बाय इन्थुजियाझम म्हणजे तो भारावून गेला होता. बाय इन्थुजियाझम म्हणजे उत्साहाने. आता आपल्याला इन्थुजियाझम हे नाऊन काढून या ठिकाणी इन्थुजियास्टिकली हे ॲडवर्ब टाकायचं आहे. वाक्य होईल, आय शूड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम द अदर इन्थुजियास्टिकली. म्हणजे मी मरण पावलो असतो जर एखाद्या पासरबायने विहिरीमध्ये वाकून पाहिलं नसतं तर उत्साहित होऊन त्याने एक्सक्लेम केलं, उद्गार काढले, असा या वाक्याचा अर्थ आहे. यच, यू ट्राईड टू किल हिम. तू त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आता किल काढून आपल्याला किलिंग टाकायचं आहे. वाक्य होईल, यू ट्राईड किलिंग हिम. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. मी तिच्यासाठी आता काहीतरी सुंदर असं जेवण तयार करते, स्वीट बनवते. प्रिपेअर काढून आता प्रिपरेशन टाकायचं आहे. आय विल हॅव टू मेक प्रिपरेशन ऑफ सम नाईस स्टफ फॉर हर. मला आता तिच्यासाठी काहीतरी नाईस स्टफ बनवण्यासाठी काहीतरी प्रिपरेशन करावी लागेल. जे, द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. दुसरा, ग्रोन म्हणजे दुःखाने तो विवळला हे ऐकून. आता आपल्याला हर्ट टाकायचं आहे. हर्ट सेकंड फॉर्म ऑफ हिअर. पहिलं वाक्य होईल, द अदर ग्रोन ॲज ही हर्ड इट. जसं त्यानं ते ऐकलं तसा तो दुःखाने विवळला. दुसरं वाक्य, द अदर हर्ड इट अँड ग्रोन. त्यानं ते ऐकलं आणि तो दुःखाने विवळला. A5 मधलं पहिलं, प्रिपेअर अ स्पीच ऑन सायन्स अँड सुपरस्टिशन. आता आपल्याला विज्ञान आणि अंधश्रद्धा यावर एक स्पीच लिहायचं आहे. डिअर फ्रेंड्स, वी नो दॅट सुपरस्टिशन्स अँड सायन्स आर अपोजिट टू वन अनदर. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की अंधश्रद्धा आणि विज्ञान हे एकमेकांच्या विरोधी आहे. सायन्स डज नॉट अलाउ एनी सुपरस्टिशन. विज्ञान कुठल्याही अंधश्रद्धेला परवानगी देत नाही. मोटिव्ह ऑफ सायन्स इज टू इरॅडिकेट सुपरस्टिशन. विज्ञानाचा उद्देशच सुपरस्टिशनला इरॅडिकेट करणे आहे. बट नाउअडेज वी फाइंड द वर्ल्ड इज प्रोग्रेसिंग अँड द नंबर ऑफ पीपल प्रॅक्टिसिंग सुपरस्टिशन्स आर ऑल्सो इन्क्रीजिंग. पण आपण आज पाहतो की जसं हे जग विज्ञानामुळे पुढे जात आहे, प्रगती करत आहे, त्याचबरोबर अंधश्रद्धाळू लोकांच्या संख्येमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होत आहे. वी आर लिव्हिंग इन 21st century
विच इज सेड टू बी द सेंचुरी ऑफ सायन्स कॉम्प्युटर. आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो, ज्या 21व्या शतकाला आज विज्ञानाचं कम्प्युटरचं युग समजलं जातं. देन वन क्वेश्चन मे अराईज इन अवर माइंड. आपल्या डोक्यामध्ये आता एक प्रश्न नक्कीच आलेला असेल, दॅट इज सायन्स हेल्पलेस बिफोर सुपरस्टिशन्स. काय मग विज्ञान अंधश्रद्धेसमोर हेल्पलेस आहे, असहाय्य आहे? द ॲन्सर इज नॉट इट ऑल. तर उत्तर आहे बिलकुलच नाही. द लॅक ऑफ सायंटिफिक ॲटिट्यूड अँड सायंटिफिक नॉलेज मेक पीपल सुपरस्टिशियस. लोकांमध्ये विज्ञानाविषयी असलेलं अज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे. नंबर ऑफ साधूज बाबा स्प्रेड सच सुपरस्टिशन इन सोसायटी. आणि कित्येक असे बाबाज आहे, साधूज आहे, ते समाजामध्ये असे अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहे. फॉर द सेक ऑफ नंबर्स ऑफ फॉलोअर्स अँड गुड पोझिशन इन स्पिरिच्युअल सोसायटी. कशासाठी? तर समाजामध्ये आध्यात्मिक जगामध्ये आपलं नाव व्हावं आणि आपल्या फॉलोअरची संख्या भरपूर असावी यासाठी. सम ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टू इरॅडिकेट सुपरस्टिशन, इल प्रॅक्टिसेस अँड ब्लाइंड बिलीफ्स फ्रॉम द सोसायटी. काही संस्था अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, काही या वाईट चालीरीती सगळ्या नष्ट करण्यासाठी समाजामध्ये काम करत आहेत. दे आर मूव्हिंग फॉरवर्ड ग्रॅज्युअली. आणि त्या समोर सरकतसुद्धा आहे, प्रगतीसुद्धा करत आहे. बट बिसाइड धिस वी ऑल नीड टू स्टडी सायन्स बिहाइंड हॅपनिंग्स ऑफ एव्हरीथिंग. पण हे होत असताना आपल्यालाही प्रत्येक गोष्टीच्या मागं काय विज्ञान दडलेलं आहे हे पाहावं लागेल. इन्स्टेड ऑफ बीइंग रॅशनल, आपण तर्कवादी होण्याऐवजी वी गो आफ्टर सेव्हरल इरॅशनल अँड स्टुपिड बिलीफ्स. तर आपण तर्कवादी होण्याऐवजी अशा ह्या स्टुपिड्स अंधश्रद्धेच्या मागं लागतो. वी मस्ट यूज सायन्स अँड मस्ट हॅव सायंटिफिक व्ह्यूज टू लुक ॲट एव्हरीथिंग. आपण आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. इट विल बी हेल्पफुल फॉर ह्युमन बीइंग्स इन द फ्युचर. नो सुपरस्टिशन, नो ब्लाइंड बिलीफ्स विल प्रॉफिट अस इन एनी वे. तर हे आपल्यासाठी भविष्यामध्ये फायद्याचं राहील आणि कुठलीही अंधश्रद्धा आपल्यासाठी कधीच प्रॉफिटेबल राहणार नाही, महत्त्वाची, फायदेशीर राहणार नाही. वी विल हॅव टू गिव अप द होप्स ऑफ फॉल्स सॅटिस्फॅक्शन. आपल्याला खोट्या सॅटिस्फॅक्शनची आशा सोडून द्यावी लागेल. अँड इफ वी डू सो, आणि जर आपण हे करत असू, इंडिया विल बी अ सायंटिफिक नेशन इन फ्युचर. आपला भारत हा विज्ञानवादी राष्ट्र म्हणून नक्कीच जगाच्या पाठीवर उदयास येईल, यात कोणतीच शंका नाही. थँक्स अ लॉट. प्रश्न A5 मधलं सेकंड. रीड द फॉलोइंग प्रोवर्ब. खालील म्हणी वाचा. शेअर युअर व्ह्यूज अँड एक्सपांड आयडियाज. आणि तुमचे व्ह्यूज काय आहे, मत काय आहे हे सांगा आणि तुमची आयडिया एक्सपांड करा, तुमच्या कल्पनेचा विस्तार करा. ए. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तुमची कृती ही तुमच्या शब्दांपेक्षा अधिक बोलकी असते. द मिनिंग ऑफ दिस प्रोवर्ब इज अवर ॲक्शन इज मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट एव्हर वी से. People follow us looking at our activity, actions, not just listening to us. तर आपण जी कृती करतो त्या कृतीला जास्त महत्त्व असते. केवळ आपण बोलत राहिलो आणि काहीच ॲक्शन केली नाही तर त्या बोलण्याला काहीही अर्थ नसते. बोलण्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होईल ज्या वेळेला आपण ॲक्शन करू. पण तरीही तुमची ॲक्शन ही तुमच्या बोलण्यापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण असते. बी. द फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. तुमचा चेहरा तुमच्या मनाचा आरसा असतो. धिस प्रोवर्ब सेज दॅट व्हॉट एव्हर वी थिंक इज रिफ्लेक्टेड ऑन अवर फेस. या म्हणीचा अर्थ आहे की आपण जे मनामध्ये विचार करतो ते आपल्या चेहऱ्यावर झळकते. इफ यू आर हॅपी यू लुक हॅपी बाय युअर फेस. जर तुम्ही हॅप्पी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर ते जाणवेल. अँड इफ यू आर सॅड युअर फेस विल एक्सप्रेस सॅडनेस.
सो आवर फेस इज द इंडेक्स. म्हणूनच आपल्या चेहऱ्याला म्हटलं जातं मनाचा आरसा, आपल्या मेंदूचा आरसा. आपण जो काही विचार करतो तो दर्शवणारा आरसा म्हणजे इंडेक्स. इंडेक्स मीन्स द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट शोज द ग्लिम्स ऑफ अवर माइंड. इंडेक्स म्हणजे तुमच्या मनाची झलक दाखविणारी कुठली तरी पहिली अशी गोष्ट, वस्तू किंवा कुठली तरी थिंग. सी, स्पीच इज सिल्वर अँड सायलेन्स इज गोल्डन. म्हणजे आपलं वक्तृत्व, आपलं बोलणं जर सिल्वर असेल तर आपलं सायलेन्स हे गोल्डन आहे. म्हणजे स्पीचपेक्षा सायलेन्स हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. This proverb gives importance to the silence rather than speech. If your speech is too good, it can be compared with silver, but your silence is always compared with gold. Another meaning of this proverb is speak less, listen more. तर या प्रोवर्बचा दुसरा सुद्धा अर्थ आहे की आपण जास्त ऐकलं पाहिजे, जास्त शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी बोलण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही, कारण बोलणं हे जर चांदी असेल तर शांतपणे राहून ऐकणं हे सोनं आहे. डी, आर्ग्युमेंट इज द वर्स्ट काइंड ऑफ कम्युनिकेशन. वादविवाद हा सर्वात वाईट प्रकारचा कम्युनिकेशन आहे. सुसंवादाचा एक जो मार्ग आहे त्यामध्ये सर्वात वाईट जर काही असेल तर ते आर्ग्युमेंट आहे. आर्ग्युमेंट मीन्स क्वारलसम सिच्युएशन. आर्ग्युमेंटचा अर्थ असतो की भांडणासारखी काहीतरी परिस्थिती. मीन्स टेलिंग अदर हाऊ वी आर राईट अँड अदर्स आर रॉंग. आर्ग्युमेंटमध्ये व्यक्ती आपण कसा बरोबर आहे आणि दुसरा कसा चुकीचा आहे हेच पटवण्याचा प्रयत्न करत असतो. हेन्स सच कम्युनिकेशन इज ऑफ नो यूज अँड इट इज अ वर्स्ट काइंड ऑफ कम्युनिकेशन. आणि म्हणूनच अशा कम्युनिकेशनला, सुसंवादाला सुसंवादच म्हणू शकत नाही, कारण हा सर्वात वाईट असा संवाद आहे. डिस्कशन मे बी द बेस्ट काइंड ऑफ कम्युनिकेशन. या व्यतिरिक्त जर चर्चा केली तर कदाचित चर्चा ही सर्वात चांगलं कम्युनिकेशन राहू शकते. ई, ॲटिट्यूड्स आर द रिअल फिगर्स ऑफ स्पीच. ॲटिट्यूड्स मीन्स हाऊ यू लुक ॲट समबडी. ॲटिट्यूडचा अर्थ आहे की तुम्ही लोकांकडे कसे बघता. हाऊ डू यू कीप युअर जेस्चर. तुम्ही तुमच्या शरीराची ठेवण कशी ठेवता, हातवारे कसे करता. हाऊ डू यू फील युअर सेल्फ विथ सर्टन फिलिंग्स ड्युरिंग स्पीच. एखादं स्पीच देताना तुम्ही सर्टन फिलिंग्सला कसं व्यक्त करता, त्यावेळेला तुमच्या भावना, तुमच्या शरीराची हालचाल कशी असते, हे महत्त्वाचं आहे. सच थिंग्स आर व्हेरी इसेन्शियल व्हेन वी डिलिव्हर अ स्पीच. तर ह्या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात ज्या वेळेला आपण कुठलं भाषण देतो. इफ देअर आर नो सच एलिमेंट्स ऑफ ॲटिट्यूड. जर तुम्ही भाषण देताना तुमच्या भाषणामध्ये कुठलेही हातवारे नसतील, कुठलेही इमोशनल फिलिंग्स नसतील, तुमचे शरीराची त्याप्रमाणे हालचाल नसेल, ठेवण नसेल इन्क्लुडेड टू वन स्पीच, इट बिकम्स युजलेस स्पीच. तर तुमचं स्पीच हे युजलेस होईल. हेन्स अवर ॲटिट्यूड द टेक्निक्स ऑफ स्पीच आर रिअल फिगर्स ऑफ स्पीच. म्हणूनच तुमचं ॲटिट्यूड म्हणजेच द टेक्निक्स ऑफ स्पीच, स्पीच देण्याची टेक्निक, हाच तुमच्या भाषेचा, स्पीचचा एक अलंकार आहे. यफ, द वाईज मॅन हॅज लॉंग इयर्स अँड अ शॉर्ट टंग. शहाण्या माणसाला नेहमीच लांब कानं असतात आणि त्याची टंग म्हणजे जीभ आखूड असते. This proverb tells us the quality of a wise man. As he has long ears means he listens carefully for a long time. शहाण्या माणसाचा एक गुण असतो की तो प्रत्येकाचं ऐकून घेतो फार वेळ. He has a short tongue means he speaks little and thoughtfully. त्याची टंग ही शॉर्ट असते, म्हणजेच तो कमी बोलतो, पण जेवढा बोलतो तो अत्यंत विचारपूर्वक बोलतो, म्हणजे थॉटफुली बोलतो. इट शोज दॅट द प्रॉपर्टी ऑफ लिसनिंग इज बेटर दॅन द प्रॉपर्टी ऑफ स्पीकिंग. तर या ठिकाणी लिसनिंगच्या प्रॉपर्टीला
ग्रेटर समजलेला आहे स्पीकिंगच्या प्रॉपर्टीपेक्षा. एक्सेसिव्ह, युजलेस अँड अनवॉन्टेड स्पीकिंग मे बी हार्मफुल फॉर लिसनर अँड स्पीकर. जास्तीचं, अनावश्यक आणि फालतूचं जे स्पीकिंग असते ते ऐकणारासाठी आणि बोलणारासाठी दोघांसाठीही हार्मफुल असते. बट एक्सेसिव्ह लिसनिंग इज एव्हर हेल्पफुल. पण अधिकाधिक आपण जर ऐकत गेलो तर आपल्यासाठी ते नेहमीच हेल्पफुल म्हणजे फायद्याचं असते. म्हणून आपण ऐकलं पाहिजे रॅदर दॅन स्पीकिंग मोअर. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठाचा ब्रेनस्टॉर्मिंग एक्झरसाइज पार्ट 2 या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. आणि मला आशा आहे की आपल्याला हा पार्ट नक्कीच आवडला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स ऑफ ऑल अपकमिंग व्हिडिओज. Thank you very much for watching this video.